नमस्कार. या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मागच्या एपिसोडला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लँडस्केपला जाणं, ट्रेकिंगला जाणं, मित्रांबरोबर असंच भटकणं, यामुळे अनेक अनुभवांची भर माझ्या पोतडीत पडत राहील. कलाकाराच्या दृष्टीत कसं, काय, कुठे, कशात आणि कधी सापडेल याचा काही नेम नाही. दिसणं आणि दर्शन होणं यातला प्रवास कलाकार जगत असतो. अशा प्रवासात सापडलेले अनुभव ज्यात अनेक अर्थाने सौंदर्य भरलेलं असतं. या दर्शन घडलेल्या सौंदर्यातले रंग मी माझ्या सौंदर्य अनुभव या शीर्षकाखाली असलेल्या लेखमालेमध्ये रेखून ठेवलेले आहे. मी प्रथम चित्रकार असल्याने दृश्य म्हणजे व्हिज्युअल हे मला आधी आणि जास्त ठसतं. शब्द मग त्याचा मागोवा घेत जातात. ते दृश्य चित्ररूपात त्याच वेळी किंवा नंतर कधीतरी प्रकटच, तर लिखाण हे काही वर्षांनी सुद्धा. लँडस्केपला गेलो असताना एकदा अगदी दुपारच्या टळटळीत उन्हात गावच्या खालच्या अंगाला असलेल्या कोळी वस्तीत मी आलो. कोळ्यांची घरं तिथं इतक्या दाटीवाटी नव्हती की 2 घरांच्या मधनं मी ड्रॉइंग बोर्ड, रंगाच्या साहित्याची बॅग कसा बसा सावरत वाट काढत या जागी पोचलो जिथून मला चांगला व्ह्यू मिळत होता. तसं आधी 2-3 वेळा इथे येऊन गेलोही होतो, पण त्यावेळी चित्र काढायला काही बसलो नव्हतो. उन्हाची एक विशिष्ट दिशा किंवा सावलीचा कोन चित्रकाराला नेहमीच आकर्षित करतात. पण आत्ता तरी तसं ठसठशीत काहीही नव्हतं. मधल्या भागात अंगणवजा मोकळी जागा होती. ती जागा बहुतेक सामायिक असावी. घराच्या गोंडाळ्यातली ब्रीदिंग स्पेस जशी चित्रातही आवश्यक असते बरं का, अगदी तशीच. पावसाळा सुरू होण्याआधी तिथल्या मंडळींनी वाळवण करून घ्यायची असल्यानं शेणानं सारवलेल्या त्या मोकळ्या जागेत जेमतेम येणाऱ्या उन्हात प्लास्टिक अंथरून त्यावर लाल मिरच्या पसरून ठेवल्या होत्या. तर कोणी छोट्या स्टुलावर ताटातही आपली वाळवणं ठेवली होती. पावसाचे वेध लागलेले काळवणलेलं ऊन मधूनच उग्र रूप धारण करत होतं. खरं तर मी इथे जो खेळून राहिलो तो यामुळेच. मी चित्र काढायला बसलोच. खडबडीत पृष्ठभागाच्या किरमिजी जांभळ्या रंगाच्या जांभ्या दगडांच्या भिंती असलेली कौलारू छपरांची घरं काही दुमजली दिसत होती. म्हणजेच घराचं जोतच कंबरभर उंच आणि त्यावर एक मजली इमारत. साधारणतः सगळ्याच घरांना छोट्या छोट्या खिडक्या होत्या. काहींच्या घरांना झडपा सुद्धा नव्हत्या. मग त्या लोखंडी गजांनी लाकडी फळ्या ठोकून बंद केलेल्या होत्या. तर काही खिडक्यांवर चक्क प्लास्टिकही लावलेलं होतं. वरच्या घरांना काही चाळवणी केलेली दिसत होती. पावसाळा सुरू होण्याआधी छप्पर गळू नये म्हणून तुटलेली फुटलेली कौलं काढून त्या जागी नवीन कौलं बसवली जातात. तर कौलामध्ये अडकलेला पालापाचोळा काढून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला जातो. यालाच आपण चाळवणी म्हणतो. अशी चाळवणी केल्यावर मध्ये मध्ये नवीन नवीन कौलं बसवली होती. जशा जुन्या नव्या कापडांच्या चिंध्या जोडून दऱ्या किंवा सतरंज्या बनवल्या जातात आणि त्याच्यात जसे सुंदर सुंदर फॉर्म्स दिसतात असे अनेक सुंदर पॅटर्न त्या कौलारू छपरांवर दिसत होते. चिऱ्यांच्या भिंतींना मात्र जुनेपणा होताच, तरीही त्यांचा उग्रपणा काही गेलेला नव्हता. एका उंच जोत्याच्या घराला
नुसते चिऱ्यावर चिरे ठेवून अलीकडेच कधीतरी केलेल्या पायऱ्या दिसत होत्या. त्यांचं नवे पण चांगलंच उठून दिसत येत होतं. या पायऱ्यांच्या अलीकडच्या बाजूला एक छोटासा चिरा थोडासा सरकून बसवला होता, एक कोनाडा तयार करण्यासाठी. कदाचित दिवा ठेवण्यासाठी असावा. किती सहज केलेली गोष्ट, पण इतकी सुंदर दिसत होती. आणि तो कोनाडा त्या साऱ्या दृश्यात भाव खाऊन जात होता. इतकंच काय, तिथे वरच्या खिडकीला लावलेलं प्लॅस्टिक आणि एका दोरीवर टाकलेलं वाळत घातलेलं कापड सुद्धा. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी चित्रवृत्ती मोहित करतात. आणि मग या समोरच्या दृश्यात चित्र काढण्यासारखं काय आहे असले प्रश्न निरर्थक. मी चित्र काढायला बसायचो, तिथं आसपासची बाया बापडी, शाळेतली मुलं कुतूहलाने जमायची. ती मुलं मात्र बराच वेळ, कधी कधी चित्र संपेपर्यंत सुद्धा तिकडे बसून असायचे. मी अशा मुलांना चित्रकलेची थोडीशी ओढ लागावी म्हणून एक वेगळे पेपर्स, कलर्स, पेन्सिली, रंगाचं साहित्य असं वेगळं घेऊन जायचो आणि ते तिथे द्यायचो आणि चित्र काढायला सांगायचो. काही मुलं बसायची बिनधास्त. मग एक एक करत 5-6 मुलं तयार व्हायची. मग ही अशी जमलेली मुलं आणि मी असं आमचं चित्रकला तिथे चालू असायची. ही मुलं बहुधा शाळेत शिकवलेलीच, होय शिकवलेलीच चित्र काढायची. म्हणजे फ्लॉवर पॉट, रुमालावरचं नक्षीकाम, नदीकाठचा देखावा, शाळेत खेळणारी मुलं वगैरे वगैरे. खुश असायची. पण मला मात्र त्याच्यात गडबड वाटायची. मग मी विचारायचो, अरे ही चित्र तुम्ही का काढताय? इथे समोर बघ, ती किती टोपली सुंदर विणली आहे. त्या चिऱ्यांच्या पायऱ्या लावून ते घर किती छान दिसतंय. त्याची चित्र तुम्ही का नाही काढत? यावर त्यांचं जवळजवळ सगळ्यांचंच उत्तर एक असायचं की असं चित्र काढायला आम्हाला शाळेत शिकवलं नाही. पुढे इतकंही निरागसतेनं ती सांगायची की काय हो काका, तुम्ही हे वाडीचं चित्र कशासाठी काढताय? पलीकडच्या बाजूला खाली तर मस्त समुद्र किनारा आहे. संध्याकाळी जाऊया आपण, मस्त सनसेट असतो. मी जाऊया पुढच्या वेळी आलो की असं सांगून वेळ मारून न्यायचो. लहान मुलांचंच काय, मोठ्या माणसांना देखील हाच प्रश्न असायचा. मात्र या प्रश्नाचं उत्तर आजही मला देता येईल की नाही सांगता येत नाही. ह्या बाबतीत मी थोडासा नशीबवान होतो. मी ज्या शाळेत शिकत होतो आम्हाला आठवड्यातले 2 तास चित्रकलेचे असायचे. मग मी 2-3 दिवस आधीच काही कॅलेंडर्सवरची चित्र, मिळालेली इतर चित्र यांची कॉपी करायचो, खास त्या चित्रकलेच्या तासाला दाखवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मित्र अगदी उत्सुक असायचे चित्र बघण्यासाठी. मी ती चित्र आमच्या सरांना दाखवायचो. मग सरही मला या चित्रामध्ये काय काय बदल करायला हवे, हे चित्र कसं चांगलं होऊ शकतं हे मला नीट समजवून सांगायचे. खूप प्रोत्साहन द्यायचे. इतकं की कितीतरी वेळा शाळेत विषय दिलेले चित्र मी न काढता सुद्धा माझ्या या अशा चित्रांनाच ते मार्क देऊन फाईलमध्ये लावायचे. हा त्या शिक्षकांविषयीचा आदरभाव आहे. आणि मला वाटतं शाळेच्या त्या वयात हे फार आवश्यक आहे. असो, एखाद्या नयनरम्य स्थळाचं चित्र काढावं असं मूळ नसतंच मुळे. जसा आलाप, ताना, मुरक्या घेऊन एखादा गायक आपल्या गायनात सौंदर्य भरतो ना, किंवा तो गात असताना त्याला ह्या अशा जागा दिसायला लागतात आणि मग तो त्या जागांच्या मागे जायला लागतो.
आणि जो गायक हे लीलया साधतो त्या जागा आणि तो गायक, मग क्या बात है, अशी रसिकांची बक्षिशी सहज मिळवून जातो. चित्रातही थोडंफार असंच असतं बरं का. त्या जागाच अचूक हेरता यावे लागतात. मग ती छपरावर ठेवलेली टोपलीही असू शकते, वाळवण्यासाठी ठेवलेलं स्टूल, कधी खिडकी झाकण्यासाठी लावलेलं प्लास्टिकही, तर चक्क दोरीवर टाकलेलं वाळवणातलं कापड. मात्र हे सगळं त्या चित्रातल्या अवकाशाशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टीवर अवलंबून असतं. चित्रातल्या आकाराचं, आशयाचं देखणेपण म्हणजे सौंदर्य नेमकं कुठे आहे हे पाहणं कठीण, उतरवणं तर त्याहूनही कठीण. ज्या कलाकारांनी हे लीलया पेललं, त्या दिग्गज चित्रकारांच्या चित्रातून अनेक चित्ररसिकांनी आजवर हे पाहिलं असेल, अनुभवलं असेल. चित्रातलं मर्म म्हणतात ते हेच. इथे येता येता त्या वाळवणातल्या सुकलेल्या मोठ्या आणि ठुसक्या आकाराच्या काही रसरशीत, तेलकट, तजेलदार अशा 2-4 मिरच्या मी सहज उचलून घेतल्या होत्या, रंगाच्या बॉक्समध्ये टाकल्या. तसं माझ्या रंगाच्या बॉक्समध्ये वाळलेली रंगीत पानं, फुलपाखरांचे पंख, फुलांच्या वाळलेल्या पाकळ्या, पक्ष्यांची पिसं, गुंजा, शंख असं काही बाई असतंच. आजूबाजूला रंगाच्या ट्यूब्स, कलर पेन्सिल्स, ब्रशेस सगळं जमिनीवर पसरलेलं होतं. त्या मिरच्यांच्या रंगातला लाल रंग ओपेक रंगात द्यावा म्हणून लाल रंगाची ट्यूब उचलली, दाबली. मात्र मिरचीतल्या बियाच पॅलेटवर पसरल्या. रंग लावण्याच्या घाईघाईत चुकून मी रंगाची ट्यूब समजून सुकलेली लाल रंगाची मिरचीच उचलली होती आणि क्षणभर त्या पॅलेटवरच रंगाच्या ट्यूबमधून बिया पडतायत असं मला भास झाला. माझ्या दृश्यभास या चित्रमालिकेतल्या आणखी एका दृश्य संकल्पनेचं बीज तिथेच रुजलं, जे आपण आता पाहताय. एखाद्या अथवा 2 भिन्न आकाराच्या वस्तुमानाच्या एकत्र असण्यानं वस्तूचे चित्र संदर्भ बदलू शकतात, किंवा येणारा चित्रानुभव हा चकित करणारा असू शकतो. चित्रावस्थेत असे अनपेक्षित मिळणारे हे सौंदर्य अनुभवाचे क्षण सृजनशील अवकाशात अनेक प्रतिमांचं दर्शन घडवतात. मात्र हे क्षण कुठे, कधी, कसे सापडतील याचा काही नियम नसतो. 4 भिंतींच्या बाहेरच्या अवकाशात माझं मन रमतं आणि तिथे सापडतात अनुपम सौंदर्याचे कण, जे होतात माझ्यासाठी चित्रातून जगण्याचे सोनेरी क्षण. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी असंच काही वेगळं ऐकण्यासाठी आणि वेगळं पाहण्यासाठी. नमस्कार.